डिपेंड करून तयार करून अतिशय शास्त्रशुद्ध असा रिपोर्ट कमिटीकडून घेण्यात आला आणि त्या रिपोर्टवर माननीय उपमुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री यांची सहमती मान्यता झाली आणि त्याचा GR काल संध्याकाळी आमच्या विभागाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं जाहीर करण्यात आला। आज या सगळ्या माध्यमातून जो मास्क N95 साधारण 250-300 रुपयांपर्यंत विकल्या जायचा जास्तीत जास्त आणि कमीत कमी 100-150-200 रुपयाच्या वरच विकला जायचा। त्याचबरोबर हा जो काही 2 प्लाय 3 प्लाय मास्क आहे त्याची किंमत खऱ्या अर्थाने 2 आणि 3 रुपयेच असायला हवी, ती सुद्धा 60-70-80 रुपयाच्या दरम्यान विकल्या जायचा। हा सामान्य माणसाला खरेदी करण्यासाठी सुद्धा अडचण होतीच, पण त्यापेक्षा सुद्धा हॉस्पिटल ज्यावेळेस खरेदी करायची, मग ते गव्हर्नमेंट असो नाही तर प्रायव्हेट असो, तर त्या हॉस्पिटल्सला सुद्धा शेवटी महाग जर मिळालं किंवा खूप जास्त किमतीनं मिळालं तर ती किंमत लोड कुणावर होत असेल तर ती पेशंटवरच लोड होत असायची आणि मग एकंदरच सामान्य माणसाला त्याचा फटका बसत होता आणि म्हणूनच ही गोष्ट कॅपिंग करणं गरजेची होती। आज मला सांगायला मनापासून आनंद आहे की साधारणपणे 19 रुपयापासून तर 49 रुपयापर्यंत, परंतु 19 हा किमान N95चा रेट असणार आणि साधारण जे वेगवेगळे टाईप्स असतात म्हणजे त्याला काही आपण कप टाईप मास्क असेल तर तो 25 रुपयाला असेल किंवा V शेप असेल तर तो 29 रुपयाला असेल, अशा स्वरूपाने वेगवेगळ्या प्राइसेस त्याच्या आहेत। परंतु या सगळ्या माध्यमातून एक 300% प्रॉफिट, 400% प्रॉफिट, 500% प्रॉफिट ह्या गोष्टी पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये, महामारीच्या सिच्युएशनमध्ये घेणं शासनाला योग्य वाटलं नाही आणि त्या दृष्टिकोनातूनच याचा योग्य पद्धतीनं लोकहितास्तव निर्णय घेण्यात आलेला आहे। आता या संदर्भात आपल्या आपल्या पालकांना आणि संपूर्ण जे काही राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना ज्यावेळी कुठल्याही दुकानात जाऊन हा मास्क जो कॅपिंग केलेला आहे त्या दराने जर नाही मिळाला तर त्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि कमिशनर्सकडे तक्रार करणं गरजेचं आहे आणि ती जर का तक्रारमध्ये नोंद घेऊन त्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई त्या दुकानावर असेल किंवा अन्य तुमचा डिस्ट्रीब्युटर असेल, रिटेलर असेल त्यावर करण्यात येऊ शकते आणि मग या सगळ्या गोष्टी GR लागू झाल्यापासून आता निश्चित प्रकारे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। राज्य स्तरावर FDA चे कमिशनर हे यावर ग्रीव्हन्स ॲड्रेसल कमिटीचे प्रमुख राहतील, तक्रार निवारण समितीचे प्रमुख राहतील आणि जिल्हाधिकारी स्तरावर हे जिल्हा स्तरावर प्रमुख राहतील। FDA चे असलेले जे काही महत्त्वाचे इन्स्पेक्टर्स असतात ते जिल्हा स्तरावर या मेंबर राहतील, ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये मदत करतील। मला वाटतं की महाराष्ट्र हे देशामधलं 1 नंबरचं राज्य आहे की ज्यांनी मास्कवर कॅपिंग करून एक प्रकारे मोठ्या संख्येने म्हणजे आपण 11-11.5 कोटी लोकांना, लहान बालक, महिला, वयोवृद्ध, तरुण, तरुणी सगळ्यांनी मास्क वापरावा असं म्हणतो, त्यावेळी त्याच्यावर कॅपिंग करून अतिशय किफायतशीर दरामध्ये मास्क उपलब्ध करून देण्याचा एक महत्त्वाचा लोकहिताचा निर्णय राज्य शासनाने घेतला। याबद्दल मला मनापासून महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून एक समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे। या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य म्हणून, एक प्रोग्रेसिव्ह स्टेट हे 7व्या नंबरचा विषय आहे की जो आपण कॅपिंग केलेला आहे। या अगोदर मुद्दाम एक उजळणी म्हणून मी सांगितले की महाराष्ट्र पहिलं राज्य होतं की ज्यांनी राज्यामध्ये संपूर्ण प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर 80-20 करून हॉस्पिटलवर कॅपिंग केली। त्यानंतर RT-PCR टेस्टचा रेट 4,500 रुपये होता केंद्रामध्ये, तो आता आपण साधारणपणे 1200वर आणला आणि 1200च नाही तर मी या निमित्ताने पुन्हा एक सांगेन की RT-PCRच्या किट्सचा रेट आता खूप कमी आलेला आहे
त्यामुळे जिथे मोठं व्हॉल्यूमनी काम होतं त्यांना अजूनही 1200 पेक्षा कमी आणणं गरजेचं आहे. तर आमचा प्रयत्न 900 ते 1000 रुपयापर्यंत निश्चित प्रकारे आपल्याला या रेट्स आणता येऊ शकतात. जसे जसे रेट्स कॉस्टिंग्स कमी होतात त्या पद्धतीनं लोकांना रेट्स कमी झालेच पाहिजे हा महामारीच्या संदर्भातला आम्ही महत्त्वाचा नियम समजतो. त्यामुळे हा एक दुसरा महत्त्वाचा विषय केला. तिसरा महत्त्वाचा आता प्लाझ्माच्या बाबतीत खूप मोठ्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये प्लाझ्मा थेरपी ही दिली जाते. कालच आम्ही रत्नागिरीचं उद्घाटन केलं, मी परवा जालन्याचं उद्घाटन केलं. त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आम्ही FLSS मशीन घेतली जाते ज्यामधून प्लाझ्मा एक्स्ट्रॅक्ट केला जाईल आणि डोनेट केला जाईल. तर या प्लाझ्माचा दर सुद्धा प्रत्येक ब्लड बँक वाटेल ते लावायचा. त्याच्यासाठी सुद्धा 5500 रुपये प्रति 200 ml प्लाझ्मा याचा रेट स्कॅपिंग करण्याचा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्याचबरोबर आम्ही एवढ्यावरच न थांबता खऱ्या अर्थाने प्रत्येक पेशंट हा नुसता पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या इतर टेस्ट होत नाहीत असं नाही, तर त्याची HRCT सुद्धा होते, म्हणजे हाय रेझोल्युशन CT स्कॅन. त्याचे पण रेट 8000 ते 12000 पर्यंत असायचे. त्याचे रेट सुद्धा आम्ही 2000 वर कॅप केले. त्यामुळं महाराष्ट्र हे पहिलं राज्य की HRCTचा रेट सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कॅप केले. ऑक्सिजनचे रेट्स कॅप केलेले, रेमडेसिवीरचे रेट्स बऱ्यापैकी ऑक्सिजनच्या दृष्टिकोनातून किंवा जो काही टेंडर आलेले त्या दृष्टिकोनातून सगळ्यात कमी दराने दिलेला. त्यामुळं पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सर्वसामान्य माणसाला कुठेही खिशाला झड बसू नये याचा तंतोतंत प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि मी अभिमानाने एक सांगेन की महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य, महाविकास आघाडी ही आणि हे सरकारने या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्राचं पुरोगामित्व जाणीवपूर्वक सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची खूप अनेक राज्यांनी कॉपी करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आज मला हेही सांगायचं आहे की ॲम्ब्युलन्सचे विषय असू द्या, ते रिक्विजिशन करून सगळ्यांना मुफ्त ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याचा विषय असो, अंत्यसंस्कार मुफ्त पद्धतीने होण्याचा विषय असो, आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला आज राज्यामध्ये 11.5 कोटी लोकांपर्यंत माझं आपल्या माध्यमांना अतिशय नम्र आव्हान आणि विनंती की खरोखर आपण खूप मोठ्या पद्धतीने याचा प्रचार प्रसार करा. 11.5 कोटी लोकांना सगळ्यांना, गरीब असो, श्रीमंत असो, पिवळा कार्ड रेशन कार्ड होल्डर असो किंवा तो केशरी रंगाचं रेशन कार्ड असो नाही तर पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड असो, सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लागू आहे. या निमित्ताने हेही मला सांगितलं पाहिजे की याला कॅशलेसच सेवा मिळाली पाहिजे. यामध्ये 977 प्रोसिजर्स आहेत ज्यामध्ये कोविडचे सुद्धा अंतर्भाव 20 प्रोसिजर्स आहे. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून थोडा त्याचा बारकाईने अभ्यास करून लोकांना याचा लाभ मिळावा ही आमची त्यामागची महत्त्वाची भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रयत्नातून आज महानगरपालिकेचे असलेले हॉस्पिटल्स, मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटचे हॉस्पिटल्स आणि आमच्या आरोग्य विभागाचे सगळे हॉस्पिटल्स या माध्यमातून जो आज माझ्याजवळ आकडा उपलब्ध आहे की जी काही ट्रीटमेंट दिल्या गेलेली कोविड पेशंट्सला, त्यामध्ये 83% पेशंट्स हे या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल्समध्ये, विविध हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट दिल्या गेलेली आहे. आणि ह्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये 100% ट्रीटमेंट रेमडेसिवीर सहित फ्री दिले. जो आकडा मला माझ्या विभागाने आणि आपल्या सगळ्या दृष्टिकोनातून आला, मग प्रायव्हेटमध्ये 17 ते 19% दरम्यान लोकांनी उपचार घेतलेले आहेत. ते पण प्रायव्हेटमध्ये उपचार घेत असताना कॅपिंगचा नियम मात्र कंपल्सरी लागू आहे. आणि म्हणून कुठेही काही तक्रार असेल तर कमिशनर, कलेक्टर्सला पूर्ण अधिकार दिले की कॅपिंगच्या वर जर का कोणी जास्त घेतले तर ते पैसे परत वापस घेतले पाहिजे, संबंधित त्याला दिले पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जास्तीचे पैसे घेतले तर 5 पटीनं त्या हॉस्पिटलला दंड लावला पाहिजे. आणि एवढेच नाही तर त्यांचं एम्पॅनलमेंट सुद्धा रद्द केलं पाहिजे. असे फार मोठ्या पद्धतीचे अधिकार खाली देण्यात आले. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा एक आढावा मी यासाठी घेतला की आजही लोक जे काही पॉझिटिव्ह होत आहेत त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय असू शकतो. जरूर रेट कंट्रोलमध्ये आहे. आजच्या तारखेला जर तुम्ही बघाल तर ग्रोथ रेट जो एकेकाळी सुरुवातीला 27% होता महाराष्ट्राचा, तो आता जवळजवळ
.74 वर आलेला आहे. 0.74% आपल्या महाराष्ट्राची पॉझिटिव्हची संख्या ग्रोथ होती. डबलिंग रेट म्हणजे किती दिवसात डबल होत आहे, तर आता 100 दिवस लागत आहेत डबल. रिकव्हरी रेट साधारणपणे काय, तर 86.5% म्हणजे जवळजवळ 87% लोक रिकव्हरीचा रेट आहे. CFR आपला केस फॅटल्टी रेट म्हणजे मृत्यूचा दर 2.64 आहे, जो मला निश्चितच जास्त वाटतो. अजूनही तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न निश्चित प्रकारे सुरू आहे. आणि त्यामुळे डॉक्टर्सची उपलब्धता, प्रॉपर नर्सिंग केअर असेल, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता, टेली ICUची उपलब्धता, या सगळ्या माध्यमातून आपण ते करतो. पर मिलियन टेस्ट महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाहीये. किंबहुना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आणि कमिशनरला अत्यंत कडक सूचना दिलेल्या आहेत की पर मिलियन टेस्ट प्रत्येक जिल्ह्याची किमान राज्याच्या सरासरी इतकी आली पाहिजे. त्यामुळे राज्याची सरासरी 70,000 टेस्ट पर मिलियन आहे. आणि ज्या ज्या जिल्ह्यांच्या टेस्ट कुठे 25,000 आहेत, कुठे 30,000 आहेत, कुठे 35,000 आहेत, तर त्यांनी त्या वाढवल्याच पाहिजे असं बंधन त्या ठिकाणी घातलंय. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेशो 1:20 झाला पाहिजे. तो साधारणपणे 1:12, 13, 14, 15 असा आहे. त्यामुळे एका इंडेक्स केसला 20-20 पर्यंतचे कॉन्टॅक्ट ट्रेस करून त्यांची आपण टेस्टिंग करून घेतलीच पाहिजे, हे सुद्धा बंधनकारक केलेलं आहे. आज एका RT-PCR वरून 500च्या वर RT-PCR लॅब्स महाराष्ट्रात झाल्या आणि त्याची ऑप्टिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणजे 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन जर केली तर प्रचंड मोठ्या पद्धतीने टेस्ट होऊ शकतात. आता RT-PCRचे टेस्ट किट्स महाराष्ट्र शासन स्वतः खरेदी करतात आणि त्यामुळे त्याच्या किमती पण खूप कमी आलेल्या आहेत. आणि आम्ही सगळ्यांना सांगितलंय अँटीजन टेस्ट आणि RT-PCR टेस्टचा जो रेशिओ आहे तो 70-30 असला पाहिजे. म्हणजे अँटीजन टेस्ट ही 30%च आपण करावी, 70% गोल्ड स्टँडर्ड टेस्ट म्हणजे RT-PCR टेस्टच केली पाहिजे, हे पण आम्ही बंधनकारक केलं. त्यामुळे या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी करत आहोत. मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की पुढे आता ओपन अप केलेले आपण पाहतायत, काही मुबलक छोट्याशा गोष्टी अजून राहिलेल्या जरूर आहेत. त्याच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बसून लक्ष ठेवून केसेस आता कमी होत आहेत. त्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जिल्ह्यात आता आपण मागे बघितलं तर काल परवा 5,000 महाराष्ट्राचे एकंदर केस होत्या. त्यामुळं केसेस जे एकीकडे 20,000च्या वर असायच्या त्या आता 5,000च्या दरम्यान आलेल्या आहेत. त्यामुळं एकीकडं आपण प्लॅटो घेऊन आता आपण खाली पण उतरत आहोत. आशा करूया, अपेक्षा करूया, ईश्वराला प्रार्थना करूया की आता कुठलीही थंडी बिंडी आपल्याला त्याच्यामध्ये बाधा निर्माण करू नये अशी अपेक्षा जरूर निश्चित प्रकारे आहे. जरूर काही भीती व्यक्त करण्यात येते. काही केंद्राच्या स्वास्थ्य मंत्रालयाने सुद्धा सांगितलं की बाबा थंडीमध्ये थोडाफार संख्या वाढू शकते. मला त्यापेक्षा सुद्धा काल झालेल्या केरळच्या ओणम जो काही सण आहे त्यांचा मोठा सण, त्यामध्ये त्यांच्या संख्या एकदम वाढल्या. मला काळजी एकाच गोष्टीची वाटते की दिवाळी तोंडावर आहे, दसरा तोंडावर आहे आणि त्यामुळे 25ला दसरा आहे, दिवाळी नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. हा सगळ्यांसाठी मोठ्या पद्धतीनं बाहेर पडणारा सण आहे. आपण सगळे लोक बाहेर पडतो, एकमेकांच्या सुखदुःखात असतो आणि त्यामुळं खूप एकत्र राहून नियम तोडू नका एवढंच नम्र आव्हान आणि विनंती मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून करू इच्छितो आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की फिजिकल डिस्टन्स ठेवा, मास्क कंपल्सरी घाला, तर 100% आपल्याला खात्री आहे की आपल्याला अडचण येणार नाही. त्यामुळे ही शिस्त पाळली तर संख्येची भीती वाढेल का काय याची भीती बाळगण्याची गरज नाही. आपण स्वतः स्वयंशिस्तीनं राहूया असं माझं विषय आहे. सगळ्यात महत्त्वाचं एवढंच सांगेल, माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम आरोग्य विभागाचा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने होतोय. राज्यामध्ये त्याची एक फेरी पूर्ण झालेली आणि जवळजवळ मोठ्या पद्धतीनं सारीचे पेशंट, ILIचे पेशंट आणि इव्हन पॉझिटिव्ह पेशंट सुद्धा त्यातून निष्पन्न झाले, ज्याच्यावर उपचार करण्यात येत आहे. एवढंच नाही तर कोमॉर्बिड आणि सिनियर सिटीजनची सुद्धा एक मोठा डेटा बँक उपलब्ध झालेला आहे. या सगळ्यांचा एक परिपाक म्हणून आपल्याला हेल्थच्या दृष्टिकोनातून पुढची कुठलीही कारवाई करण्यासाठी त्याचा फार मोठा उपयोग निश्चित प्रकारे होऊ शकणार. आज मला या निमित्ताने आपल्याला हेही सांगायचं आहे की केंद्र शासनाच्या वतीनं ICMRच्या वतीनं आम्हाला काही सूचना आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वॅक्सिन साठीची पूर्वतयारी आम्ही
आम्ही चांगल्या पद्धतीनं करत आहोत. वॅक्सिनसाठी कोल्ड चेनचा जो काही विषय असतो तो कोल्ड चेन डिस्ट्रीब्युटर खालीपर्यंत कसं कसं जाईल, कोणत्या टेम्परेचरला ते मेंटेन केलं पाहिजे त्याच्यासाठीचा एक SOP आलेला आहे. तर तो SOP आम्ही मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेनिंग देण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्यामध्ये आपलं जे काही टार्गेट ग्रुप आहे याच्यामध्ये हेल्थ वर्कर्स यांना आपण पहिल्या प्राधान्याने वॅक्सिन देणार आहोत. त्यामुळं ऐन वेळेवर वॅक्सिन आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा वॅक्सिनच्या संदर्भातली पूर्वतयारी करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभाग हा सज्ज झालेला आहे आणि त्या संदर्भातल्या सर्व मार्गदर्शक सूचनेच्या अनुषंगाने कार्यवाही आम्ही करत आहोत. त्यामुळे या माध्यमातून आम्ही सगळी जी काही गोष्ट आहे ती निश्चित प्रकारे करत आहोत. मी पुन्हा एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्राच्या जनतेची या सगळ्या आत्तापर्यंत खूप मोठा प्रतिसाद दिला. डॉक्टर्स, पोलीसकर्मी, एसेन्शियल वर्कर्स, आमच्या आशा वर्कर्स, सर्व अंगणवाडी सगळ्या लोकांनी खूप मोठं काम केलेले आणि त्यामुळेच आपण या सगळ्या महामारीवर कंट्रोल निर्माण करू शकतो. त्यांच्याप्रती पूर्ण आदरभाव, आभार आणि कृतज्ञता व्यक्त करत निश्चित प्रकारे आशा करूया महाराष्ट्राच्या जनतेची आपण सगळ्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने या सगळ्या शासनाच्या विनंतीला, माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन मान्यता द्यावी आणि सगळ्यांनी स्वयंशिस्तीनं राहावं एवढी विनंती करतो.